21 हा चित्रपट त्यांचा शेवटचा चित्रपट ठरलाय। ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे काळाच्या पडद्याआड गेलेले आहेत। त्यांच्या सोबत काम केलेला प्रत्येक कलाकार त्यांच्या प्रतीच्या भावना ज्या आहेत ते व्यक्त करतोय। काही ज्येष्ठ कलाकार त्याच्यामध्ये झीनत-अमान सुद्धा येतात। झीनत-अमान यांनी सातत्याने उल्लेख केलेला आहे, ज्या वेळेला मुलाखतींमध्ये त्यांना विचारलं गेलं की तुम्ही ज्यांच्यासोबत काम केलं त्यांच्यामध्ये तुमचे सर्वात आवडते सहकलाकार कोण, अभिनेता कोण, तर त्या धर्मेंद्र यांचा उल्लेख जो आहे तो आवर्जून करायचा आणि आवडते सहकलाकार म्हणून त्यांनी धर्मेंद्र यांचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे, वर्णन केलेलं आहे आणि त्यांना अद्भुत देखणं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यांच्या नम्र व्यक्तिमत्वाचा सुद्धा उल्लेख त्यांनी सातत्याने केलेला आहे। आतापर्यंत आपण ज्यांच्या ज्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या, भावना जाणून घेतल्या, त्या प्रत्येकाचं हेच म्हणणं की जितकं देखणं व्यक्तिमत्व धर्मेंद्र यांचं होतं तितकेच ते नम्र होते, तितकेच मातीशी नाळ जोडून राहणारा माणूस होता, तितकीच माणुसकी जपणारा तो माणूस होता, एक अभिनेता होता आणि त्यामुळेच यशाच्या शिखरावर टिकून राहणं जे सहजासहजी शक्य नसतं ते धर्मेंद्र यांना जमलेलं आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। त्यांनी काय म्हटलंय पाहूया। धर्मेंद्रजी आपल्या चित्रपटसृष्टीतले महान कलावंत होतेच, पण त्याचबरोबर ते अतिशय उत्तम माणूस पण होते, संवेदनशील आणि लोकांना मदत करणारा उमद्या व्यक्तिमत्वाचा आणि सगळ्यांशी उत्तम संबंध ठेवणारा त्यांचा उमदं व्यक्तित्व होतं। माझ्याशी त्यांचे आणि त्यांच्या परिवाराचे खूप जवळचे संबंध होते आणि निश्चितपणे त्यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीचं जरी नुकसान खूप मोठं झालं असलं तरी पण एक चांगला नेक इन्सान, एक उमदा इन्सान, एक उत्तम मित्र आपल्या हातून गेला याचं दुःख आहे। मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो। है और एक बहुत बड़ा कलाकार था और उनको मैं आदरांजलि अर्पित करता हूँ। तर आपण ही दृश्य पाहतोय। अगदी थोड्याच वेळात धर्मेंद्र यांच्या पार्थिवावरती आता अंत्यसंस्कार केले जातील आणि धर्मेंद्र यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार झालेले आहेत। अभिनेते धर्मेंद्र यांचं पार्थिव पंचतत्वात विलीन झालेलं आहे। खरं तर मोठी शोककळा बॉलिवूड क्षेत्रावरती पसरलेली आहे। हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये सर्वाधिक हिट चित्रपट देण्याचा विक्रम हा धर्मेंद्र यांच्याकडे आहे। 1987 मध्ये धर्मेंद्र यांनी एकाच वर्षात 7 यशस्वी चित्रपट दिले, जे अजूनही हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये एक विक्रमच मानला जातो। त्यांच्या नावावरती 74 हिट चित्रपटांचा विक्रम आहे। शिवाय धर्मेंद्र यांनी 240हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलंय। त्यापैकी 94 चित्रपट हे यशस्वी झालेत आणि यामध्ये 7 ब्लॉकबस्टर्स आणि 13 सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट शोले हा देखील समावेश आहे। धर्मेंद्र यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत। धर्मेंद्र हे अनंतात विलीन झालेले आहेत। 300हून अधिक चित्रपट करण्याचा विक्रम धर्मेंद्र यांनी रचलेला आहे। शिवाय त्यांच्या नावावरती 74 हिट चित्रपटांचा एक विक्रमही आहे। धर्मेंद्र यांनी 240हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे। त्यापैकी 94 चित्रपट यशस्वी झालेत, यामध्ये 7 ब्लॉकबस्टर आणि 13 सुपरहिट चित्रपटांचा समावेश आहे। यामध्ये सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट शोले याचा देखील समावेश आहे। 2004 ते 2009 पर्यंत धर्मेंद्र यांनी भारतीय जनता पक्षाकडून राजस्थानमधील बिकानेरचे प्रतिनिधित्व करणारे भारतीय संसद सदस्य म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे। धर्मेंद्र हे 21 या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार होते, मात्र हाच चित्रपट त्यांच्यासाठी शेवटचा ठरलेला आहे। 1960 साली अभिनयात त्यांनी पदार्पण केलं होतं आणि अखेर त्यांची प्राणज्योत मालवलेली आहे। तर तब्बल 6 दशकं सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपल्यानं ही मोठी पोकळी निर्माण झाली आहे। धर्मेंद्र यांच्या निधनानं
अख्खं बॉलिवूड शोकसागरात बुडालंय. फक्त बॉलिवूडच नाही तर संपूर्ण देशभरात त्यांच्या जाण्यानं दुःख व्यक्त केलं जात आहे. तर ही मॅनची ही एक्झिट अतिशय चटका लावणारी असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत म्हटलेलं आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर खरं तर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना घरी आणलं गेलं. घरीही त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि अखेर त्यांची प्राणज्योत आज मालवली आहे. धर्मेंद्र यांना पंतप्रधान मोदी यांनी सुद्धा आदरांजली वाहिली आहे, श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्यावर आता अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिलेले आहेत. सगळ्या प्रेक्षकांच्या मनावर त्यांनी राज्य केलेलं आहे. धर्मेंद्र यांचा जन्म खरं तर 8 डिसेंबर 1935 रोजी पंजाबमधल्या लुधियाना इथल्या नरसाली या गावी झाला. पण तिथून ते पूर्ण करिअरमध्ये त्यांनी अनेक अभिनय केले, ज्यामध्ये कॉमिक असतील, सिरियस असतील, इतर वेगळ्या धाटणीचे अभिनय असतील, सगळे अभिनय त्यांनी अगदी उत्स्फूर्तपणे पेलले. या संदर्भात पंतप्रधानांनी श्रद्धांजली त्यांना निधनाच्या पार्श्वभूमीवर अर्पण केली आहे. धर्मेंद्रजींच्या निधनानं भारतीय चित्रपटसृष्टीतील एका युगाचा अंत झाल्याचं पंतप्रधान म्हणाले. ते एक प्रतिष्ठित चित्रपट व्यक्तिमत्व होते. एक असाधारण अभिनय करणारे अभिनेते होते. त्यांनी विविध भूमिका ज्या पद्धतीनं साकारल्या त्या असंख्य लोकांच्या मनाला भिडल्या, असं ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलेलं आहे. तर आतापर्यंतचे सिनेमे त्यांनी जेवढेही केले त्यातले अनेक सिनेमे हिट झाले. तर त्यांची प्रकृती बरेच दिवस अस्वस्थ होती, नाजूक होती. त्यामुळे त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती काही दिवसांपूर्वी अचानक बिघडली होती. त्यामुळे त्यांना मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तब्बल 12 दिवसांनंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. घरी सुद्धा ते उपचार त्यांच्यावर करण्यात येत होते. मात्र उपचारांना ते प्रतिसाद देतही होते. मात्र नंतर त्यांची प्रकृती काहीशी नाजूक होत गेली आणि त्यामुळे त्यांना ICU मधून व्हेंटिलेटरवर शिफ्ट करण्यात आलं होतं. त्यानंतर पुन्हा त्यांच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा झाली. धर्मेंद्र हे उपचारांना प्रतिसाद देत असतानाच या ठिकाणी त्यांच्यावर घरी उपचार करण्यात आले. दरम्यान यानंतर अचानक आज त्यांच्या ह्या निधनाची बातमी समोर येते आहे. त्यामुळे संपूर्ण शोककळा बॉलिवूड विश्वावर पसरली आहे. संपूर्ण देशभरात शोक व्यक्त केला जातोय. अभिनेते धर्मेंद्र यांनी मुंबईमध्ये खरं तर अखेरचा श्वास घेतलेला आहे आणि त्यांच्या जाण्यानं बॉलिवूड विश्वामध्ये एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. ती कधीही भरून निघणार नाही. तर शोले चित्रपटातील वीरूची भूमिका त्यांची आजवर अजरामर राहिली आहे. आतापर्यंत खरं तर त्यांचे त्या सिनेमातले डायलॉग्स आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. प्रेक्षक अगदी सहजपणे त्यांच्या त्या डायलॉग्सला लक्षात ठेवलेलं आहे. तर मुख्यमंत्री फडणवीसांकडून त्यांच्या निधनाच्या बातमीनंतर शोक व्यक्त करण्यात आलाय. ही मॅनची एक्झिट ही चटका लावणारी असल्याचं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. चित्रपटसृष्टीचा हा सुवर्णकाळ गाजवणारा तारा निखळला असं म्हणत ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रद्धांजली वाहिली आहे.